नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट याचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे. त्यामध्ये जवळपास 10 ते 12 हजार विद्यार्थी टायपिंगसाठी पात्र झालेले आहेत. त्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज येऊन वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न अशा प्रकारचे आहेत की परीक्षा केंद्रावर आपल्याला काय इन्स्ट्रक्शन दिले जातात. तर बघा, त्या संदर्भात आपण 1/2024ला जी परीक्षा झाली होती सेशन कोडची, याच्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन दिले होते हे संपूर्ण आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, पुढील तुमचा प्रश्न होता की कोणता कीबोर्ड वापरावा जेणेकरून आपली प्रॅक्टिस बरोबर होईल. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर किती स्ट्रोकचा पॅसेज दिलेला असतो. त्याचप्रमाणे लाईन स्पेसिंग आणि फॉन्ट कोणता वापरला जातो. त्यानंतर टायपिंग टेस्ट कधी होणार आहे, हा सर्व म्हणजे जेवढा काही मेसेज आले असतील त्या सर्वांचं एकच प्रश्न होतं की टायपिंग टेस्ट कधी होणार आहे. त्याचप्रमाणे टायपिंग कोठे आणि कशी करावी जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 20 पैकी 10 म्हणजे पासिंग मार्क तरी मिळतीलच. त्याचप्रमाणे जर तुम्हाला टायपिंगसाठी PDF हवे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये आपला व्हॉट्सअप नंबर देणार आहोत. त्या व्हॉट्सअप नंबरवर जर तुम्ही हा एक मेसेज केला आणि टायपिंग पॅसेज म्हणून टाईप केलं तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टायपिंगचे PDF दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ही व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाची होईल, परंतु जर तुम्ही एकदा काही व्हिडिओ बघितली तर तुम्हाला दुसरी कोणतीच व्हिडिओ पाहायची गरज राहणार नाही आहे. तर आपण एक एक करून सर्व प्रश्न पाहून घेऊया. परीक्षा केंद्रावर काय इन्स्ट्रक्शन दिले जातात. तर बघा, आपण आता बॉम्बे हायकोर्ट सिव्हिल सेशन कोर्ट याची 15 नोव्हेंबर 2024 रोजी जी टायपिंगची टेस्ट झाली होती त्याच्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन दिले होते हेच इन्स्ट्रक्शन तुम्हाला आताही राहणार आहेत. हा फोटो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड केला असेल. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, आधी आपण पाहून घेऊया की इन्स्ट्रक्शन काय काय दिले होते. तर तुम्हाला आधी टायपिंग टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला 3 मिनिटाचा ट्रायल टेस्ट दिला जातो. त्यामध्ये तुम्हाला तुमच्यासमोर जो कीबोर्ड असतो त्याच्यावरचे सर्व बटणं तुम्हाला दाबून बघायचे आहेत. या 3 मिनिटांमध्ये जर तुम्हाला तुमच्या कीबोर्डवर काही शंका आढळली तर तुम्ही लगेचच तुमच्या सुपरवायझरला सांगा. जर एकदा काय ते 3 मिनिटं निघून गेली तर जर तुम्हाला काहीही चुका आढळली, जर कोणता की प्रेस होत नाही तरी ते तुमचं शंका दूर करू शकत नाही. तुम्हाला त्याच कीबोर्डने तुम्हाला टायपिंग करावी लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा त्यांनी जो एक वेबसाईट असेल त्याच्यावर तुम्हाला टायपिंग करायची आहे. त्याच्यानंतर इंग्लिश टायपिंग टेस्ट शॉल बी 400 वर्ड्स विदिन 10 मिनिट, म्हणजे जर 400 शब्द असणार आहे ते तुम्हाला 10 मिनिटामध्ये, म्हणजे जर एका मिनिटाला तुम्हाला 40 शब्द टाईप करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट विल ओपन न्यू फाईल इन द वर्ड. ठीक आहे. हे इन्स्ट्रक्शन तुम्हाला तिथे दिले जातील. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे जर फॉन्ट आणि साईज काय असणार आहे. तर फॉन्ट हा असणार आहे अरायल हा नावाचा फॉन्ट तिथे तुम्हाला टायपिंग टेस्टमध्ये दिला जातो. ठीक आहे. त्याचप्रमाणे फॉन्टची साईज ही 13 असते. त्यानंतर जी लाईन स्पेसिंग असते ती 1.4 असते. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही काहीच चेंजेस करू शकत नाही. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणत असतात की सर बॅकस्पेस, डिलीट, त्याच्यानंतर फंक्शन की, एरो की आपण वापरू शकतो का. तर बघा, याच्यामध्ये त्यांनी 2 कीज डिसेबल आहेत असं सांगितलं आहे. ते म्हणजे एक तर फंक्शन की, त्याच्यानंतर एरो की. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो F1 ते F12 पर्यंत ज्या 12 फंक्शन की असतात, त्याचप्रमाणे एरो की अप्पर, साइडर, लेफ्ट आणि डाऊन या 4 एरो की आणि हे 12 कीज येथे डिसेबल असतातच. ठीक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, बॅकस्पेससुद्धा डिसेबल असतोच. परंतु जर बॅकस्पेस हा डिसेबल नसला तरी तुम्हाला बॅकस्पेस यूज करायचं नाही आहे. त्याच्यामुळे आत्ता जर तुम्ही प्रॅक्टिस करताना बॅकस्पेस आणि डिलीट हे दोन्ही कीजचा यूज करू नये. ठीक आहे. त्याच्यानंतर हायकोर्ट सिरियल नंबर तुम्हाला तिथे टाकायचा असतो, पॅरेग्राफ नंबर टाकायचा असतो. हे इन्स्ट्रक्शन तुम्हाला तिथे दिले जातील. हा हायकोर्ट सिरियल नंबर तुम्हाला जो हायकोर्टचा टायपिंगचा ॲडमिट कार्ड असतो त्याच्यावर तुम्हाला तो भेटेल. त्याच्यानंतर पॅरेग्राफ नंबर हा तुम्हाला तिथे जो झेरॉक्स दिला जातो टायपिंगसाठी त्याच्यावर तो आढळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे काय असतं, तुम्हाला स्क्रीनवर ना कोणताही टायमिंग दिलेला नसतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे सुपरवायझर असतात ते तुम्हाला स्टार्ट म्हणतात. स्टार्ट एकदा म्हटलं की तुम्हाला कीबोर्ड वर टायपिंग सुरू करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला त्यांनी लगेच सांगितलं 10 मिनिटानंतर तुम्हाला स्टॉप करायचं आहे तर तुम्हाला एनी हाऊ तुम्हाला स्टॉपच करायचं आहे. जर तुम्ही म्हणाल की सर माझे 2-4 शब्द राहिलेत, मी टायपिंग करून घेतो, त्यांना काय समजेल. तर बघा, जर तुम्हाला त्यांनी स्टॉप म्हटल्यानंतर जर तुम्हाला टायपिंग करताना पकडलं तर तुम्हाला डायरेक्ट डिस्क्वालिफाय केले जातील. ठीक आहे. जर तुमचे 2-4 शब्द राहिले तर तुमचं जास्तीत जास्त काय 1 ते 2 मार्क मायनस होतील. ते आपण चालेल, परंतु तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ नका.
ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर तुम्हाला स्टॉप म्हटलं तर तुम्हाला स्टॉप करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला काय एकदा 10 मिनिटाचा पॅसेज टाईप करून झाला, त्याच्यानंतर तुम्हाला कंट्रोल एस करून जो पॅसेज आहे तो सेव्ह करायचा असतो. त्याच्यानंतर कंट्रोल पी करून प्रिंट काढायची असते. त्या प्रिंटवर तुम्हाला तुमची सही करायची असते आणि ते सुपरवायझर ते पॅसेज आणि जो तुम्ही टाईप केलेला पॅसेज आहे तो ते सबमिट करून घेतात. ठीक आहे. तुम्हाला कोणतेही कार्बन कॉपी दिली जात नाही. ठीक आहे. हे असे सर्व काही पॉईंट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता कीबोर्ड वापरावा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इन्स्टिट्यूटवर प्रॅक्टिस करत असाल, ठीक आहे, तर इन्स्टिट्यूटवर वेगवेगळे कीबोर्ड असतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही सांगितलं तर डेलचा, त्याच्यानंतर लेनोवोचा, ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनही 2-3 कीबोर्ड वापरू शकता. ठीक आहे. जर तुम्ही इन्स्टिट्यूटला जात असाल ना, तर तुम्ही चांगल्या कीबोर्डवर प्रॅक्टिस करा. डेल, लेनोवो, पण ते फक्त कीबोर्ड हे फ्लॅट असले पाहिजे. ठीक आहे. आपण बघा, मी आता माझ्या घरी आहे ना, हा कीबोर्ड आहे. ठीक आहे. व्हरायटीचा हा कीबोर्ड आहे. हा फ्लॅट कीबोर्ड आहे. मी घरी याच्यावर प्रॅक्टिस करतो आणि जेव्हा इन्स्टिट्यूटवर जातो तिथे डेलवर प्रॅक्टिस करतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर घरी प्रॅक्टिस कशी करू शकतो, माझ्याकडं लॅपटॉपसुद्धा नाही आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा 300-400 रुपयाचा कीबोर्ड घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, ही एक 50 रुपयाची OTG केबल भेटते. ठीक आहे. ही OTG केबल या कीबोर्डच्या पिनला जॉईन करायची आणि ही मोबाईलला जॉईन करून तुम्ही मोबाईलवर मायक्रोसॉफ्ट वर्ड हा ॲप डाउनलोड करून सुद्धा टायपिंग प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला PDF पाहिजे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की तुम्हाला कुठे भेटणार आहे. त्यानंतर कोणता कीबोर्ड वापरावा ह्याबाबत जो तुमची काही शंका होती, डाऊट होते, हा तर तुम्हाला क्लिअर झाला आहे. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी विचारतात की सर कीस्ट्रोक किती येतात. तर बघा, कीस्ट्रोक कोणी तिथं मोजले नाहीत की किती येतात, परंतु एक अंदाजे 400 शब्दांसाठी 2400 ते 2600 कीस्ट्रोकपर्यंतचा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की जर तुम्ही जास्त कीस्ट्रोकची प्रॅक्टिस केली ना आणि तेथे जर कमी कीस्ट्रोक आले तर तुमचा आरामात पॅसेज हा 8-9 मिनिटात होतो. ठीक आहे. तुमची कोणतीही घाई होणार नाही. त्याच्यामुळे तुमचे ज्या चुका आहेत ह्या कमी होतील. त्याच्यामुळे जर तुम्ही आत्ता प्रॅक्टिस करत असाल, ठीक आहे, जर तुम्ही 2-3 महिन्यापासून प्रॅक्टिस करत असाल तर आत्ता पण तुम्ही 2400-2500 कीस्ट्रोकचंच पॅसेज टाईप करू नका. मी तर म्हणेल तुम्हाला 2800 ते 3000 पर्यंतचे कीस्ट्रोकचे पॅसेज तुम्ही टाईप करा. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर 3000 पर्यंतचे कीस्ट्रोकचे पॅसेज 10 मिनिटात पॉसिबल आहेत का. तर मित्रांनो, हो, पॉसिबल आहेत. मी 3200 कीस्ट्रोकचं पॅसेजसुद्धा 10 मिनिटात कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रॅक्टिस केली, रेग्युलर प्रॅक्टिस केली, तर नक्कीच किती कीस्ट्रोक आला तरी तुम्ही 10 मिनिटात पॅसेज कव्हर करू शकता. त्याच्यानंतर लाईन स्पेसिंग ही 1.4 असते. फॉन्ट हा 13 असतो. त्याच्यानंतर अरायल हा फॉन्ट असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट कधी होणार आहे, टायपिंग टेस्ट कधी होणार आहे हे आपण बघा, आता मी तुम्हाला सांगून देतो की टायपिंग टेस्ट कधी होणार आहे. तर टायपिंग टेस्टबद्दल जर आपण बघितलं तर एक 26 जुलैला, ठीक आहे, त्याच्यानंतर 1 किंवा 2 ऑगस्ट या दिवशी टायपिंग टेस्ट होऊ शकते. मी या तारखा काय सांगतोय कारण की या रविवारी तारखा आहेत. ठीक आहे. जर एक्झाम ही रविवारी होत असेल ना तरच या ॲप्लिकेबल आहेत. 26 जुलै आणि 2 ऑगस्ट या 2 तारखा, आणि जर लेट झालं तर 9 ऑगस्ट या 3 तारखांमध्ये आपली टायपिंग टेस्ट होणार म्हणजे होणारच. जर त्यांनी शनिवार रविवार टायपिंग घ्यायचं ठरवलं, एवढे जास्ती विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे, तर 25, 26 किंवा 1-2 ऑगस्ट या 2 तारखांमध्ये होऊ शकतं. ठीक आहे. येत्या 1-2 दिवसांमध्ये आपल्याला टायपिंगचं पुढील वेळापत्रक हे आपल्याला येईलच. त्याबाबत जर तुम्हाला वेळापत्रक पाहायचं असेल ते तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असं लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यातून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल आणि नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळत राहते. त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करूनच ठेवा. त्यानंतर तुमचा पुढील प्रश्न होता की टायपिंग कोठे आणि कशी करावी. तर बघा, टायपिंग तुम्हाला कोठे करायची आहे. टायपिंगसाठी ना, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 3 ते 4 पेड वेबसाईट आहेत. ठीक आहे. हे काही प्रमोशन नाही आहे, पण मी त्या वेबसाईट बघितल्या आहेत की ते थोडाफार मला आवडल्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो. 3-4 वेबसाईट आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक आहे टायपिंग जर्नल. ठीक आहे. मी तुम्हाला लिहून दाखवतो, JOURNAL typingjnral.com. ठीक आहे. ही पहिली वेबसाईट आहे, ही सुद्धा पेड आहे. त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्ट, हे तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. बॉम्बे हायकोर्ट टायपिंग असं जरी तुम्ही गुगलला टाकलं तरी तुम्हाला एक वेबसाईट येईल, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला PDF भेटतील. ठीक आहे, टायपिंगच्या. त्याच्यानंतर अजून एक वेबसाईट आहे, ती म्हणजे
test1.com. ठीक आहे, ही सुद्धा वेबसाईट आहे, ही सुद्धा वेबसाईट चांगली आहे. या 3 पेड वेबसाईट आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर आम्हाला पेड वेबसाईट नको आहेत, आम्हाला फ्री वेबसाईट सांगा की ज्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस करू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला 300-400 रुपयाचा कीबोर्ड घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 50 रुपयाची OTG घ्यायची आहे आणि तुमच्या मोबाईलवर वर्ड, ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड हा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण फ्री PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. त्या PDFच्या झेरॉक्स मारायचे, त्या बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा टायपिंग करू शकता किंवा तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर तुम्ही त्याच्यावर टायपिंग करू शकता. ठीक आहे, हे झालं तुम्हाला टायपिंग. त्याच्यानंतर टायपिंग कशी करायची आहे, रोज डायरेक्ट पॅसेजच घ्यायचा आहे का, तर नाही मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जवळपास आता खूप कमी कालावधी राहिला आहे. ठीक आहे, 10 ते 15 दिवस राहिले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला डेली 4 तासाची प्रॅक्टिस करायची आहे टायपिंगची. ठीक आहे, तर ती तुम्हाला कशी करायची आहे, सलग 4 तास करायची आहे का, तर नाही. तुम्हाला 1 तास टायपिंग प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 1 तास ब्रेक द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुमची जी बोटं आहेत ती दुखणार नाही. नाहीतर जर तुम्ही 4 तास सलग प्रॅक्टिस केली ना, तर तुमची बोटं दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिसच तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे जो सुरुवातीचा आपला स्टार्टिंगचा 1 तास असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, ABCD. ठीक आहे, ABCD ही तुम्हाला सरळ, त्याच्यानंतर उलटी लिहायची आहे. ठीक आहे, म्हणजे A to Z तुम्हाला सरळ आणि उलटं लिहायचं आहे. हे तुम्हाला 15 ते 20 मिनटं करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे म्हणजे तुम्ही जे पॅसेज करता, ठीक आहे, त्याच्यामध्ये जो तुमचा शब्द आहे त्याच्यामध्ये तुमचं जे जास्ती की कोणते चुकतात, त्याच्यामध्ये V असतो, B असतो, त्याच्यानंतर G असतो, H असतो, त्याच्यानंतर U असतो, त्याच्यानंतर P असतो. ठीक आहे, Q, W हे 4-5 शब्द असतात, हे आपले वारंवार चुकत असतात. त्याच्यामुळे जर आपण गुगलला गेलो ना, गुगलमध्ये जर टाकलं फ्री टायपिंग टेस्ट, ठीक आहे, फ्री टायपिंग, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर असतात ना, एक शब्द, त्याची आपल्याला ड्रिल करायची आहे. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो, पहिली रो, मधली रो आणि खालची रो असते, त्याच्यामध्ये आपल्याला पहिली रोची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यानंतर मिडल रोची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यानंतर शेवटच्या रोची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यानंतर शेवटचे जे 2 तास असतात त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पॅसेजची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, असे तुम्हाला दिवसभरात 4 तासाची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा मुद्दा, हा सर्वांना माहितीच असेल परंतु मी तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्हाला जे प्रॅक्टिस करताय ते झेरॉक्स मारूनच करायचे आहे. कारण की जे आपण परीक्षा देतो ना त्याच्यामध्ये आपल्याला झेरॉक्स दिले जातात. 2 पेजेसची झेरॉक्स असते. ठीक आहे, तुम्हाला वाटेल की 2 पेजेस म्हणजे पॅसेज खूप मोठा असेल, परंतु नाही. त्याची जी लाईन स्पेसिंग असते ना ती थोडी जास्त असते, त्याच्यामुळे 2 पेजेस होतात. परंतु आपला एक नॉर्मल 1 पेज जरी तुम्ही टायपिंग केला, ठीक आहे, 1 ते 1.5 पेज, तर तुमचं तिथं इनफ आरामात टायपिंग होणार आहे. ठीक आहे, 2 पेजेस आपल्याला दिले जातात झेरॉक्स. त्याच्यामुळे तुम्हाला आत्तासुद्धा झेरॉक्स मारूनच टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला PDF हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि टायपिंग PDF, तुम्हाला काय सांगायचं आहे, टायपिंग PDF. ठीक आहे, तुम्हाला माझ्याकडे जेवढे काही PDF असतील ते मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सेंड केले जातील. त्याचप्रमाणे मित्रांनो, अजूनही तुमचे डाऊट जर क्लिअर झाले नसतील तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्हाला सांगायचे आहेत. ठीक आहे, जर बरेच विद्यार्थ्यांचे अजून खूप डाऊट असतील, त्यांना अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण लवकरच एक यूट्यूबला लाईव्ह सेशन घेऊया. ठीक आहे, जवळपास 1 तासाचं लाईव्ह सेशन घेऊ. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही क्वेश्चन असतील अजून आणि माझे उत्तर, ठीक आहे, असं आपण एक सेशन घेऊया. ठीक आहे, त्याचप्रमाणे परत सांगू इच्छितो की येत्या 2 दिवसांमध्ये टायपिंग टेस्ट कधी होणार आहे, त्याचप्रमाणे टायपिंगचं वेळापत्रक आता हायकोर्ट जाहीर करणार आहे. ठीक आहे, ती जर PDF आणि ती नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरायचं नाही आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट रिलेटेड एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे, त्यातसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.